नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. मी श्वेता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आता सकाळचे 9 वाजलेले आहेत. शौर्य गेलेला आहे स्कूलला. तर स्वराला तर स्कूलला पाठवायचं आहे, तर तिची खूप तयारी चालू आहे. चला बघूया काय काय तयारी चालू आहे ते. तर शौर्य 8 वाजता स्कूलला गेला आणि इथं स्वराच्या स्कूलची म्हणजे डब्याची नाश्त्याची तयारी चालू आहे. तर दूध आहे ते सकाळीच गरम केलं होतं मी, कारण शौर्याला स्कूलला जाताना दूध पाहिजे असतं. त्यानंतर इथं गव्हाच्या पिठाचं कणिक मळून ठेवलं आहे. इथं आहे काबुली चणे, तर ते भिजवलेले होते. तर आता त्याची स्वराच्या टिफिनला भाजी बनवायची आहे. तर जे काबुली चणे आहेत ते आता कुकरला लावते शिजायला, म्हणजे वेळ पण वाचेल पटकन आणि सकाळच्या गडबडीमध्ये हे बरं पडतं. तर डब्याला आपण सुक्याच भाज्या देतो. तर इथं मी ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे. त्यासाठी घेतलेले आहे कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि टोमॅटो. तर हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि हे जे कच्चं वाटण आहे याचीच आपल्याला छान भाजी बनवायची आहे. तर इथं मी ते सर्व काही ग्राइंड करून घेतलं आहे. त्यानंतर आता कढईमध्ये तेल, त्यानंतर आपले नेहमीप्रमाणे जिरी मोहरीची फोडणी, कढीपत्ता, तर जे आपण कच्चं वाटण बनवलं होतं ते आता तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि थोडासा कांदा मसाला. तर भाजीला चव येण्यासाठी मी जास्त करून किचन किंग मसाल्याचा उपयोग करते, तर तो पण थोडासा घालायचा आहे. तर मुलांना कसं भाजीला थोडीशी वेगळी चव हवी असते, तर कधी कधी गरम मसाला पण ॲड करत असते. तर छानपैकी आता ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. तर दुसरीकडे आपले काबुली चणे आहे ते पण शिजत आहेत. तर कुकर गार होईपर्यंत इथं मी चपात्या बनवून घेते. तर डब्याला आणि नाश्त्याला दोन्ही गोष्टींसाठी चपात्या बनवायच्या आहेत. तर शौर्याच्या डब्यासाठी थोडीच भाजी हवी असते आणि तो जास्त काही तिखट वगैरे खात नाही. तर त्याला सकाळी मेथीची भाजी आणि थोडासा फुलका असतो आपला त्या टाईप चपाती बनवून दिली. तर स्वराच्या नाश्त्यासाठी मी इथं छोटीच चपाती बनवली आहे. त्यानंतर आता इथं डब्यासाठीच्या चपात्या बनवून घेते आहे. तर इथं आपले काबुली चणेसुद्धा आता शिजले आहे. तर आता तिची भाजी बनवून घेते. म्हणजे ग्रेव्ही तर परतून झाली, फक्त आता काबुली चणे आहे ते परतून घ्यायचे आहेत. आणि आता हे जे उरलेलं आहे ते दुपारी आमच्या पातळ भाजीसाठी यूज करणार आहे. तर इथं चपात्या पण आता होत आलेल्या आहे. तर अशा प्रकारे म्हणजे सर्व चपात्या बनवून झाल्यात. तर माझ्या चॅनलवर मी माझं डेली रुटीन शेअर करत असते. तर कोण चॅनलवर नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटद्वारे कळवा. तर इथं छोलेची भाजी झालेली आहे. तर स्वराला नाश्त्यामध्ये अंड्याची पोळी खायची होती, तर इथं तीच बनवत आहे. तर थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर मुलांना रोज अंडी देणं गरजेचं आहे. तर कारण थंडीमध्ये शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त वाढलं तर ते योग्य प्रकारे आपल्या शरीराला एनर्जी देतात. तर इथं मस्तपैकी अशी तिला अंड्याची पोळी बनवून दिली. तर तिला जास्त करून साधी सिंपलवालीच आवडते. तर इथं गरमागरम अंड्याची पोळी आणि सोबत आहे चपाती. तर हा स्वराचा नाश्ता झालेला आहे रेडी. आता तिला नाश्ता देते. तर आत्ताच माझा टिफिन बनवून झाला आहे, नाश्ता पण झाला आहे. तर आज स्वराला नाश्त्यामध्ये मी अंड्याची पोळी आणि चपाती दिली आहे. त्यानंतर छोलेची भाजी, चपाती पण झाली. आता तिचा टिफिन भरते. मग तिच्या वेण्या वगैरे राहिल्यात घालायच्या. मग ते झाल्यानंतर तिला सोडवायला जायला लागतं बस येईपर्यंत. तर चला मग आता पटापट आवरून घेते.
इथे आमच्या घराच्या बाहेर थोडं रस्त्याचं काम चालू आहे, म्हणजे नवीन चेंबर टाकायचं सुरू आहे, त्याच्यामुळे मुलांना सोडवायला आणायला लागतं, नाही तर मग बस इथे येते बाहेर. तर आता इथे मी स्वराला बसपर्यंत सोडवायला चालले. आत्ताच स्वराला सोडून आले, त्याच्यानंतर घरं वगैरे आवरली आहे. तर इथं माझं घर वगैरे आवरून झालंय. तर काल शौर्यच्या मामाने म्हणजे माझ्या भावाने त्याच्यासाठी काय काय आणलंय तर तो स्कूलवरून आल्यावर दाखवेन. शौर्याला असं काय आणलं की दाखवायची खूप एक्साइटमेंट असते आणि त्याला असं व्हिडिओ किंवा कॅमेऱ्यासमोर जास्त आवडतं असं काय आणलं की दाखवायला. म्हणून म्हटलं तो आल्यानंतरच आपण बघूया. तर तो त्याच्या पद्धतीने तुम्हाला सांगेल आणि त्याला खूप म्हणजे खूप छान वाटतं असं काहीतरी दाखवायचं कोणाला म्हटलं तर. तर चला मग आता तो आल्यानंतर भेटूया. आमचं शौर्य आता स्कूलवरून आलाय है ना बाबू. मज्जा आली का स्कूलमध्ये? आजी आली. काय केलं आज सांग की तू. काय काय सांगू? तसं नाही ओढायचं, इथून खाली घ्यायचं पहिलं. आमचं शौर्य स्वतःची कामं स्वतः करतोय ना बाळा. मग खोलून तो खोलून बघ डब्बा. सगळा फिनिश केला. खोलून बघ. आमच्या शौर्याला मेथीची भाजी खूप आवडते आहे ना बाळा. पालेभाज्या जास्त आवडतात त्याला. आता त्याचा डब्बा बघूया फिनिश केलाय का नाही. अरे वा, सगळा फिनिश केला. व्हेरी गुड. अरे वा, मस्त. रोज असंच फिनिश करायचा. शौर्याला मेथीची भाजी चपाती दिली होती, त्यांनी सगळी खाल्ली. आता शौर्याचे कपडे वगैरे चेंज करू. माझ्या मामाने. कोणती गाडी बाळा ती? फायर ब्रिगेडची. हा आवडली ना तुला? हा. चालू काही बघा आता माझी फायर ब्रिगेडची गाडी काय या बघा. आणि हे बघा. अरे वा, मस्त चालते. काय झालं? घाबरतो काय तू गाडीला? बघा कसं चालतं. इकडे तोंड कर, मला नाही दिसत तू. ये बघा चालतं. म्हणजे शौर्याला शिनचॅन खूप आवडतं आहे ना, त्याच्यामुळे त्याच्या मामाने त्याला शिनचॅन आणलाय. हे बघा आता हे बघा शिनचॅन कशावर बसतो. कशावर बसतो? शिनचॅन फायर ब्रिगेडची गाडी घेऊन जातो. बा त्याचं वेट नाही झेपणार त्याला. पडला तो खाली. तो परत पडणार बाळा, तो नाही झेपत त्याला.
हे बघा मामीने काय काढले पेशंट काय आणलंय? तिखट लागते पापड आणले आणि हे तिखट लागतं आणि हे पण आणि हे पापड काय आणलंय शौर्यला? मामाने काय आणलं? दाखवू चिवडा आहे तो साबुदाण्याचा. काढून दाखवू हा दाखव ना, तुला दाखवायचं आहे ना, दाखव. हे बघा साबुदाण्याचा चिवडा. हे काय, याला बनाना चिप्स म्हणतात, केळीचे असतात. आणि हे बघा चिली मिली. आणि हे बघा काय आहे ती पण चिली मिली आहे. मोठं पॅक केलं चिवडा आहे लसूणचा. हा लसूणचा चिवडा खूप भारी लागतो. काय त्याला काय म्हणतात? फरसाण. अजून आणलंय. अजून पॅक केलं मला नाही आपण तवाही खाणं आपण लसूण चिवडा हा कमी तिखट आहे तुझ्यासाठी. कोणासाठी तू तिखट नाही ना खात जास्त. हे बघा काय करते आणि आता भरून कोण ठेवणार? तर आमच्या शौर्यासाठी हा खाऊ आणलाय. तर याच्यामधला तो फक्त चिप्स खाईन, हा साबुदाण्याचा चिवडा खाईन आणि हा कमी तिखट चिवडा खाईन. फरसाण आहे ते भेळमध्ये खातो. तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करू. मग शौर्याचा आता व्हिडिओ काढून झालाय, त्याला एवढंच बोलायचं होतं आहे ना बाळा. तर आता तो खेळल, त्याच्यानंतर जेवण करायचंय. जेवण झाल्यानंतर थोडासा दुपारचा आराम पण करतो. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला पुन्हा एकदा सर्वांना बाय. बाय